माळशेज तालुक्यामध्ये कुस्तीच्या आगारात कनेरला कुस्ती लागलेली आहे। ही कुस्ती माझ्या समोर 10 वेळा झाली आहे। कैलास रुपनर साहेब कुणाला दिले? कैलास रुपनर युवक नेते यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेला आहे। बोला भाऊ, 5 मिनिटाची वेळ सतपाल आणि धनाजीला टाइम लावलाय। टाइम इज मनी। कुस्तीला प्रारंभ। नानासाहेब पांढरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस शुभम मांडवीसाठी। शेवटच्या कुस्तीचे निकाल लागले की कुस्ती मैदानची भूक पुढच्या वर्षीची वाढत जाते। परवा दादा शेळकेची आणि पैलवान उमेश मथुराची कुस्ती होती। यास राहुलची सतपालची कुस्ती। आज राहुलच्या थोडंसं काल मैदानाला गादीला मांडीच्या मसलला थोडंसं विजा पोचल्यामुळे आज राहुल सुरू येऊ शकला नाही। माझ्या समोर या पोरांनी तयारी सुरू केलेली आहे। 100 रुपयाच्या जोडीत हा वैभव माने मी बघितला। कोल्हापूरला 2016ला चंबुकडीला आला होता। केडी चौधरी साहेब, तुमच्यासारखी माणसं कुस्तीत असली पाहिजे बरं का। ये कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए। केडी चौधरी साहेब, तुमच्यासारखा माणूस कुस्तीला पाहिजेच, नाहीतर माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे। आबांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या भल्या मोठ्या मैदानाला उपस्थित झाला, आनंद वाटला। चौधरी साहेबांच्या सारखी माणसं भेटली, नवीन माणसं कुस्तीत सामील झाली। पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भार्या येत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा। वाह मिळेल, गाडी मिळेल, इस्टेट मिळेल, धनसंपत्ती मिळेल, पण शरीर मिळणार नाही। ओके, आई विल बी टुमारो, कल मिलेंगे का तो अप्पा जी क्या हाल है? 20 तारीख को मिलेंगे। सुंदर मैदान, कालीचरण आणि रविराज 1 नंबरचे पैलवान। चला, महाराष्ट्र केसरी गुरुराज पाटील आखाड्यावरती तयारी करून आणि वेता उप दादा शेळके तयारी करून आखाड्यावरती या। वाह, एकिनी पटाचा सूर वाटतोय रविराज, तेवढा सावध आहे कालीचरा। कुस्ती गतिमंतेनं होणार असा होणार। प्रकाश गदादे साहेब आणि सुरेश नेवसे पुणे उद्योजक यांचा सन्मान संपन्न होतोय। अनेक दिग्गज कार्यकर्ते, नेते मंडळी, आमदार साहेब, डॉक्टर साहेब, भारताच्या लोकसभेमध्ये या माडा या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ज्यांचं काम प्रेरणादायी आहे, ज्या पैलवानाला बळ देणारा खासदार अशी ज्यांची ख्याती आहे, गोरडवाडीच्या मैदानाला आले होते। दत्ताभाई कुठे गेले हो? कल्याण भैया हुलगे होती तिथं गोरडवाडीच्या बिरोबाच्या प्रांगणामध्ये। मी म्हटलं होतं पाऊस यायच्या अगोदर वातावरणामध्ये गडगडाट उठतो, पक्ष्यांची चिलबिलाट उठते आणि पुढं थोड्या दिवसात पावसाची शक्यता निर्माण होते, शेतकरी सुकावतो। अगोदरच भैया साहेबाला त्या गोरडवाडीच्या मैदानामध्ये मी सांगितलं होतं, थोड्या दिवसामध्ये ती चाहूल लागलेली आहे, स्वप्नपूर्तीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू झाली आहे। परत रुईच्या मनसोबाला आले, तिथं सुद्धा आपली भेट झाली भैया साहेब, आणि तिथं 100% हा विश्वास तुमच्यापर्यंत लाल मातीतल्या या भक्तांनी पाठवला होता आणि 100% तुम्ही खासदार झाला आणि भारताच्या लोकसभेमध्ये दिमाखात तुमची एंट्री झाली। हा आनंद लाल मातीत दिलेल्या योगदानाचा आनंद आहे। कारण गोरगरिबांच्या मुलांचा 80% 90% मुलं ही गरिबाची तालमीत कुस्ती खेळल्याशिवाय आणि मैदानाला गेल्याशिवाय त्यांच्या खोराकाचा खर्च माणिक बापू मिटतच नाही। कारण गरिबीतली नावं तुम्ही बापू बघितलेली आहेत, त्यामुळं 99% गरिबाची मुलं जीवनासाठी आहे। अशा पैलवानांचा आशीर्वाद खासदार धनेशील भैया मोहिते पाटलांच्या पाठीमागे उभा राहिला आणि सोलापूर जिल्ह्यात पहिली सर्वात मोठी सुशोभित तालीम कुठे उभा राहिली तर तारारा आणि महिला कुस्ती संकुलन अकलूजला उभा राहिली। ही किमिया आणि त्रिमूर्ती केसरीची किमिया सुमित मलिक सारखा जागतिक कीर्तीचा मल्ल गत वर्षी आला होता। यामुळं कुस्ती माणसाला फार मोठं करते, उगीच माणूस मोठा होत नाही। खासदार साहेब, तुम्ही परंपरेला आणि संस्कृतीला चालना देताय आणि या आता सध्याच्या प्रोटोकॉलमध्ये एवढा व्यस्त कार्यक्रम असताना तुम्ही येऊन इथं बसलेला आहात, यावरून तुमच्यामधला धूर्तपणा, तुमच्यामधला प्रौढपणा, तुमच्यामधली
जी भविष्याची नांदी आहे ती इथं कळते. अशा एका गुणवंत माणसाच्या नजरेसमोर हे कुस्तीचं मैदान अर्जप्पा रोपनर बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकीय क्षेत्रातला एक संत माणूस, ज्येष्ठ माणूस, महाराष्ट्राला सर्व दूर ज्यांचं नाव परिचित आहे. अर्जप्पा, तुमचंही कौतुक आहे, कारण अशी माणसं, कुस्ती ही सतपालची आणि धनाजीची कुस्ती ही कुठंच झाली नाही. कुस्ती ती इथं झाली, कुस्ती बरोबर सुटली. सर्वांनी या गरिबांच्या मुलासाठी टाळ्या वाजवा थोड्या. एक नंबरचे पैलवान आखाड्यामध्ये या. दादा आणि पृथ्वीराज आलेला नाही आतमध्ये मानवंदना करण्यासाठी, पण आता कपडे काढून मात्र पृथ्वीराज 2 मिनिटात येणार. फौजी पृथ्वीराज चलो अंदर. कुस्तीमुळं जवळजवळ 47 गदा भेटलेले आहेत आणि घरामध्ये गदेसाठी मंदिर बनवलं. एका पैलवानानं 1 कोटीचं घर बांधलं. सोमवारी वास्तुशांती पूजा घातली श्रावण पवित्र महिन्यामध्ये आणि अशा एका पैलवानचा जीवन प्रवास किती सुंदर चालला. हा पृथ्वीराज आणि हा वैभव एकाच कालखंडामध्ये एकाच वेळेला शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरच्या मुंड्याबाच्या तालमीमध्ये प्रवेश केलेला मी बघितला. त्याला पैलवान वेळ कालीचरण जेवढा रविराजच्या समोर टिकलाय का तेवढा दुसरा पैलवान कोण टिकत नाही. या दोघांची कुस्ती का घ्यावी लागते? जो शेतकऱ्यानं, मोलमजुरानं, उद्योगपतीनं, आमदार, खासदार, मंत्री किंवा गावगाड्यातल्या सर्व माणसांनी जे आर्थिक पतपुरवठा उभा केला त्या पतपुरवठ्याला न्याय देण्याचं गौतमाबा माने पाटील, सन्मान्य बाबासाहेब माने पाटील आणि त्यांच्या टीमनं अतिशय सुंदर काम केले. ठकास महाटक 1 रुपया फुकट जाऊ दिला. 1 रुपया. कुस्ती लूज झाली की माणसं म्हणतात पैसा फुकट गेला. कुस्ती काटा झाली की लोक म्हणतात पैसा आपला सार्थकी लागला युवराजाच्या. पारणं फिटलं, अमुक अमुक गावचं, टाकळीचं टिंबुर्णीचं पोरगं आलं होतं, कालीचरण नावाचं, पंढरपूरचं बाबळगावचं पोरगं आलं होतं, हिवळ्यासारखं होतं, सारखं चढून जात होतं, अंगावर तुटून पडत होतं, गळ्यात पडत होतं, पट काढत होतं, धोबी मारत होतं, कलाजग मारत होतं, यशराज ठवऱ्यासारखं, कारंड्यासारखं. कुस्ती करून गेली पोरं पडली पाडली. त्या पिरोडच्या चौऱ्यानं गाजवलं मैदान, प्रकाश कोळकरांना मैदान गाजवलं, प्रणव हांड्यानं गाजवलं. काय हाय व्होल्टेज कुस्ती असतात त्या कुस्त्या स्मरणात राहतात. त्या ह्या देवकत्यानं शिवनेरीच्या गाजवलं. अशा काही कुस्त्या स्मरणात राहतात. उद्या लोक चर्चा करतात गावगाड्यात चावणीच्या कट्यावर बसल्यावर. ते करा तुम्ही. आता हिंदुस्तान का सर्वश्रेष्ठ पहलवान बनने के लिए तैयार रहिए. हनुमंत शेंडगे पैलवान यांच्या वाणीचं कौतुक करून युवा नेते कालिदास रुपनवर यांच्याकडून निवेदक जे वर बसलेले आहेत त्या सर्व निवेदकांचं कौतुक करून कालिदास रुपनर पैलवान तर्फे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आभार आहे तुमचा आम्ही मनापासून. सुंदर मैदान. आता मात्र तुम्ही डाव मारावा लागल. 1 नंबरचे पैलवान चला. पृथ्वीराज पाटील आखाड्यावरती या. दादासाहेब शेळके आखाड्यावरती या. दमकसाची कुस्ती चालू झाली. कालीचरण आणि रविराज दुहेरी पटाचा सूर मारतोय तेवढा सावध आहे रविराज. महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धेमध्ये या दोघांचं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नाव आहे. असं कुठं गाव नाही. 2 सख्या भावांनी सोलापूर जिल्ह्याला बुलेट गाड्या 2.5-4.5 लाखाच्या आणल्या. दोघंही कालीचरण सोलंकर आणि विश्वचरण सोलंकर एकाच घरात 2 बुलेट गाड्या. काय ती स्वर्गीय झुंजार सोलंकरांची मुलं आणि आखाड्यामध्ये जे पंत म्हणून आता काम पाहत होते हिम्मतभाऊ सोलंकर, विठ्ठल सहकारी साखर कारखाना माडा त्या कारखान्याचे डायरेक्टर, त्यांचे ते पुतणे आहेत. याच माळशिरस तालुक्याचा लाडका पैलवान स्वर्गीय झुंजार सोलंकरचा असा एक सर्वांच्या मनमिळावा असणारा माणूस अचानक आपल्यातून निघून गेला. पण शुद्ध विजापोटी फळी रसाळ गोमती आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरिक वाटे देवा जन्माला यावा. जन्माला येतात. आताच्या काळामध्ये
तुमच्याकडे हजारो कोटीची संपत्ती आहे, पण संतती नाही. राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला 1874 कोल्हापूरच्या गाडगे घराण्यामध्ये. 1894 राजगादीवरती बसले कोल्हापूरच्या. 1895 जीवनातलं पहिलं काम कोणतं केलं? मोतीबाग तालमीची स्थापना केली. आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावरती सुंदर असं प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेलं, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संतती, आणि तिसरी संपत्ती धनसंपत्ती. पैशाला तिसरा क्रमांक दिला, शरीराला पहिला दिला. ज्याचं शरीर बलवान आहे त्याने मिळवलेल्या संपत्तीचा आनंद घेता येतो. तुमच्या समोर गुलाबजामुन वाढलाय, तुम्हाला झाली शुगर. काय करायचं आहे गुलाबजामुनला? तुम्ही कारखान्याच्या फॅक्टरीचा चेअरमन आहे, तुम्हाला शुगर आहे, त्रास आहे हो. इथं आपण बसलोय, बीपी आहे, अचानक छाती दुखावल्यावर काय करायचं? भीती वाटते माणसाला. भीती नसली पाहिजे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, कसला त्रास नकोय. माझी शुगर 84 आणि 120 बीपी आहे. किती बी बोलल्या भ्या नाही, आणि मराज आहे त्या दिवशी मरणारच आहे. आणि मग म्हणजे तुम्हाला आहे काय बीपी? मला बीपी असतो, एवढा आनंद बोललो असतो का मग? बरोबर आहे. एक नंबरचे पैलवान चला युवा नेते महादेव वाघमोडे यांच्याकडून आतापर्यंत एक शिस्तबद्ध मैदान, शिस्तीची कॉमेंट्री आणि सर्वांना मंत्रमुक्त केला असा आणि 500 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. दादा शेके आला, टाळ्या करा. या सोलापूर जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा एक पवित्र उत्सव आहे. देवाधिकाला मानणारा देश भारत, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हिंदुस्तान मध्ये खेडोपाडी शहरामध्ये क्रिकेटचं वेळ अख्या तरुणाईला लागला असताना पारंपरिक खेळाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आज इथं घडतोय. बलशाली भारत हो, विश्वात शोभूनी राहो, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. हिरामन बनकरची कोची झाली होती त्या रावसाहेब मगरा बरोबर. निमगाव केतकीला झाली होती अफसर पैलवानची आणि हिरामन बनकरची. काय राव बाप्पा, अशा ज्या कुस्त्यात का लक्ष्मणवाडाला आली होती मोहोळला, नारायण हांगे आली होती सोनारची मोहोळला. याची जुनी जाती माणसं. बिजली मला संभाजी पवारची आणि अफसर पैलवानची बेळगावला कुस्ती झाली होती. 11 जानेवारी 1977 हरिचंद्र बिराजदार मामाची आणि महाबली सत्पालची कुस्ती झाली होती. ही कुस्ती झाल्यानंतर पेपर छापून आल्यानंतर कात्रण माणसं काढायची, घरात प्रेम करून लावायची. आता मोबाईलवरती तुम्ही प्रत्येक जण गुगलवरती फोटो सेव्ह करताय, हे कधीच जाणार नाही. त्याच्यापेक्षाही तंत्रज्ञान पुढचं येणार आहे. अजून उत्तरोत्तर प्रगती होणार आहे. पूर्वी बैलगाड्या झोपून, बैलाला सजवून, बैलवाला रंगवून, गडब्यातल्या पेंड्या काढून, मागे मुंगा बांधून माणसं 4-4 दिवस जायची. लोकांना वेळ व्हायची, हातात गोपन घ्यायची माणसं. पाठ 4ला जायची, पाखरापासून धान्याचं रक्षण करायची, गीत गायची, जात्यावरची गाणी असायची. पाठच्या 4ला कोंबडा बाग द्यायच्या अगोदर गावामध्ये पैलवानचा दंड वाजायचा. गावची माई माऊली म्हणायची, पैलवानचा दंड वाजला, दिवस उगवला, सुरुवात झाली. आता 3:30 वाजल्या. अर्ध्या तासानं कोंबडा बाग द्यायचा. आता कोंबडा बाग दिवसात 2 वर्षात द्यायला लागले. पैलवानचा दंड सकाळी 8 वाजता वाजतोय आणि 11-12 वाजेपर्यंत पैलवानची मेहनत चालते. 3 क्रम पाहिजे. या पृथ्वीराजनं माझ्या समोर 2010ला हा पृथ्वीराज पाटील कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीमध्ये दादोबामाच्या होता. समाधान घोडकेनं माझ्या समोर कष्ट केलेलं बघितलंय. 3-3.5 हजार जोर मारलेली मी बघितल्यात. या पृथ्वीराजला 1000 रुपयाच्या जोडीत 2000 जोर मारलेली मी बघितलेले आहेत. काय पृथ्वीराज? हा, करा टाळ्या त्या पैलवानसाठी. 2010 ते 2025 रोज 2000 जोर मारताना ज्याच्या घरात पैलवान ज्यांनी लंगोट लावलाय त्याला माहिती आहे. हात टेकल्यानंतर पहिले 100 जोर मारताना, माणिक बापू, पहिले 100 जोर मारताना किती त्रास होतोय? सजीरावदाजी गेले का? पहिले 100 जोर मारताना किती त्रास होतोय? एकदा घाम आल्यानंतर मशीन चालतीये, पण पहिल्या 100 जोराला जेवढा त्रास होतोय तेवढे 2000 जोर मारताना धुलवडे पैलवान
फार त्रास होतोय भीमापा. बैठक मारताना असू द्या, हे सर्वात अवघड व्यायाम आहे. हौदाव करताना तुम्ही बघा, जो हौदाव करतो त्याला लढतीच्या अगोदर जर हौदाव करत असाल तर त्याची लढत अगोदर झाल्यासारखी असते. घंडाळून जाते पोरग. माणसाला वाटतंय 100 बदमाई थंडाई पेतय, 200 बदमाई थंडाई पेतय, 5-5 सफरचंदचा ज्यूस पेतय, कोंबडा बागल आलेला कोंबडा खातय, 2-2 किलो बिर्याणी करतात तालमीमध्ये. मस्तीचा खुराक आहे. बोला वकील साहेब.